हा नागपूरच्या दीक्षाभूमीवरील बोधिवृक्ष, याला ऐतिहासिक बोधिवृक्ष म्हटलं जातं. हा बोधिवृक्ष श्रीलंका येथून आणण्यात आलेला आहे. श्रीलंकेचं अनुराधापूर आहे. इथे बुद्धाला ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती बुद्धगयेत झाली, त्या बुद्धगयेतील मेन बोधिवृक्षाची ब्रँच फांदी सम्राट अशोकाची मुलगी संघमित्राईच्या माध्यमातून श्रीलंकेच्या अनुराधापूर येथे नेण्यात आली. त्या मुख्य बोधिवृक्षाची ब्रँच तत्कालीन भंतेजी आनंद कौशल्यांजी यांच्या माध्यमातून नागपुरात पोहोचली आणि हे नागपुरात दीक्षाभूमी येथे रोवण्यात आली. त्याला 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालीत आणि ही अगदी दीक्षाभूमीच्या अगदी शेजारी इकडे या परिसरात बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचं कार्यालय आहे. इकडे 22 प्रतिज्ञा आहेत. हा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरचा भाग आहे आणि ही दीक्षाभूमी पूर्वेकडील प्रवेशद्वार आणि याच्या बाजूलाच अगदी हा बोधिवृक्ष आहे. या बोधिवृक्षाच्या छायेत अनेक उपासक उपासिका भिक्खू संघ राहतो आणि या बोधिवृक्षाच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी इथे बघा ब्रँचेस तुटू नये किंवा खाली झुकू नये म्हणून याला आधार देण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीनं बुद्धगयेतील बोधिवृक्षाला आधार देण्यात आलेला आहे, त्या पद्धतीचा आधार इथेही देण्यात आलेला आहे. ह्या फांद्या ब्रँचेस तुटू नये म्हणून याच्या सभोवती एक छान लोखंडी कडे केलेला आहे, जेणेकरून हा परिसर कोणी घाण करू नये, गैरवापर करू नये किंवा इथे कुठल्या प्रकारचं गैरकृत्य होऊ नये म्हणून याला अगदी सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे. आणि हा आता बघा, हे पश्चिमेकडे सूर्य मावळतो आहे. हा आता इथून पश्चिमेकडील सूर्य आपल्याला दिसतो. बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे, आंबेडकर कॉलेज आहे. आणि हा परिसर बघा, इथे हा सूर्याचा तेज